आधुनिक शेती करण्याच्या पद्धतीमध्ये मातीविना शेती करण्याचे खूप सारे प्रकार आपण आजपर्यंत ऐकलेले आहेत. यामध्ये हायड्रोपोनिक म्हणजे फक्त पाण्यावरती शेती करणे, ॲक्वाफोनिक म्हणजे माशाच्या शेतीसोबत शेती करणे, ॲरोफोनिक म्हणजे हवेमध्ये शेती करणे आणि शेवटचा प्रकार म्हणजे कोकोपीटमध्ये शेती करणे. हे संपूर्ण प्रकार आपण आजपर्यंत ऐकलेले आहेत. या सगळ्या प्रकाराविषयी आपण विस्तृतपणे आपल्या या चॅनलवरती जाणून घेणार आहे. या शेती करताना येणाऱ्या अडचणी, याच्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च, यापासून मिळणारे उत्पन्न, या संपूर्ण विषयी या ठिकाणी आपल्याला माहिती मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आपण करूया सुरुवात अशाच एका शेतीची. तर आपल्या सर्वांचे पुन्हा मी एकदा स्वागत करतो आपल्या मी उद्योगी या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे ते म्हणजे ॲक्वाफोनिक शेतीविषयी. ॲक्वाफोनिक शेती म्हणजे माशांच्या शेतीसोबतच एक चांगल्या दर्जाची शेती करणे. बघूया. नमस्कार, माझं नाव योगेश. मी टेंडर ग्रीन्समधून आहे. इथे तुम्ही ॲक्वाफोनिक्सचा प्लांट बघताय, जे आम्ही कृषकसाठी केव्हीकेसाठी बांधलाय. कन्सेप्ट असा आहे की आपण माशाच्या पाण्यावरती सर्व शेती करणार आहोत. तिथे आपल्याकडे फिश टँक आहे, ज्याच्यात आपल्याकडे मासे आहेत. आपण माशांना खूप चांगल्या प्रतीचं खायला देतो. त्याच्यातनं जे विष्ठा निर्माण होते, घाण जी निर्माण होते, ती पुढे फिल्टर्समध्ये जाते, ती ब्रेकडाऊन होते, तुटते, त्याच्यातनं खत निर्माण होतं. पाण्यात मिश्रित होतं आणि ते पाणी वरती टँक्समध्ये जाऊन या सर्व झाडांना पुरवलं जातं आणि मग ते पाणी झाडं त्यातलं न्यूट्रिएंट्स अब्झॉर्ब करतात आणि पाणी परत जातं. हे सर्क्युलेशन चालत राहतं आणि एवढ्याच पाण्यावरती आपण कंटिन्युअसली क्रॉप घेत राहतो. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं दुसरं एक्सटर्नल खत किंवा कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाइड किंवा औषध किंवा स्प्रे घेत नाही. एवढ्याच वरती आपण करू शकतो. आता हे जे तुम्ही क्रॉप बघताय लेट्यूस, हे आपण 2 महिन्याचा क्रॉप आहे. 1 महिने आपण ह्याला नर्सरीमध्ये करतो आणि 1 महिने ह्याच्यावर पिकवतो. किंवा प्रत्येक महिन्यात आपण नवीन क्रॉप घेऊ शकतो. 12 क्रॉप आपण ह्याच्यात घेऊ शकतो. काही नाही झालं तरी 10 क्रॉप तरी होतातच वर्षातनं. किंवा एवढ्या जागेमध्ये आपण 10 पट ह्याचा क्रॉप घेऊ शकतो. हे त्याचा ॲडव्हान्टेज आहे. आणि ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, रसायन नाही, काही स्प्रे नाही. त्या कारणाने ते ऑर्गॅनिकपेक्षा पण चांगलं पीक निघतं. याच्यामध्ये इकॉनॉमिक्स काय सर? इकॉनॉमिक्स तुम्ही बघाल तर 10 गुंठ्याला जर करायला गेलं तर एक वायबिलिटी बसते त्याच्यामध्ये. एवढं छोटं करायला गेलं तर ऑफकोर्स तुमचं वायबिलिटी बसणार नाही. इकॉनॉमिक वायबिलिटी 10 गुंठ्यापर्यंत गेलात तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट 25-1 लाखाची होते त्याच्यामध्ये. पण ते तुम्ही बघाल तर दर महिन्याला आपण 1-1.5 लाखाचं टर्नओव्हर करू शकतो त्याच्यातनं. कारण तुम्ही बघाल तर दर महिन्याला एवढंच पीक निघतच राहणार, त्या कॉस्ट निघतच राहणार आहे. तर 1-1.5 लाख रुपये दर महिन्याला फिरू शकतात. 2 ते 3 वर्षात ते रिकवर करता येते. याला डिमांड मार्केट सगळं सध्या तरी 5 स्टार्स किंवा 7 स्टार्स 3 स्टार हॉटेल मुंबई, पुणे अशाच ठिकाणी होतं. आम्ही ॲज अ कंपनी आम्ही नाशिक बेस्ड आहोत. नाशिकला आमचं फार्म आहे आणि मुंबईला आम्ही ई-कॉमर्स चालवतो. तेव्हा आम्ही स्वतः पण घेतो गोष्टी आणि आम्ही स्वतः लोकांना B2B B2C सप्लाय करतो. जर कोणाला हवं असेल की आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून द्यावं, आमच्यासाठी पिकावं, ते पण आपण करू शकतो. KVK आमच्याबरोबर टायअप करून आपण ते पण करू शकतो. आपण माल पिकअप करू शकतो. कारण आमच्याकडे आता आम्ही ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन पण करतोय. मग एक्सपोर्टसाठी पण आपण बोलू शकतो त्या गोष्टी. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर भरपूर करा. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यासाठी येत आहेत पुन्हा एकदा. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.